Hello, good morning all students. Standard 6 subject General Science, chapter number 5 Substances in the surroundings, their states and properties. In a previous lecture, we studied the change of the state of substances. In today's lecture, we will proceed forward. So let's get started. की पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण डिफरन्सेस बिटवीन द सॉलिड लिक्विड अँड गॅसियस एक्झाम्पल्स शेप अँड व्हॉल्यूम या संदर्भात आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर या ठिकाणी व्हेन अ सबस्टन्सेस चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनादर आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस. कि when a substance changes from one state to another, the process is called change of state of the substances. The solid, the example of the ice, liquid, spirit oil किंवा water and gaseous of the air. The next point की heat and change of physical state. याचाच अर्थ असा आहे की उष्णता आणि अवस्थांतर. The heat and change of physical state. You have learnt that previous period change in the physical state of a substance is an effect of the amount. म्हणजे अवस्थांतर हे पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे. हे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे की वी हॅव लर्न दॅट चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज ॲन इफेक्ट ऑफ द अमाउंट ऑफ हीट इन इट. ऑन अ गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. म्हणजे पदार्थाला आपण उष्णता दिल्यानंतर की पदार्थाचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होतं, सॉलिडचं लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं गॅसेसमध्ये होत असतं. म्हणजे ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. ऑन द अदर हँड व्हेन द सबस्टन्सेस कूल्स, म्हणजे जर आपण जे बाष्प आहे ते कूल्स केल्यास त्याचं काय होतात, ऑर लुजेस हीट इट चेंजेस फ्रॉम अ गॅसियस टू लिक्विड. म्हणजे जो गॅसियस आहे ते गॅसेसचं कन्व्हर्सेशन लिक्विडमध्ये होतं. अँड लिक्विड टू सॉलिड. फॉर द एक्झाम्पल ऑफ द वॉटर वेपर गॅसियस स्टेटमध्ये आहे की त्याला कूल्ड केल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्सेशन होतं आणि लिक्विड कूल्ड केल्यानंतर त्याचं सॉलिड स्टेटमध्ये आईसमध्ये काय होतं, कन्व्हर्सेशन होतं. तर लुक द डायग्रॅम. द चेंजेस ऑफ स्टेट्स त्या ठिकाणी दिलेले ऑन हीटिंग की कोणत्याही सॉलिड पदार्थाला आपण उष्णता दिल्यानंतर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं. ऑन हीटिंग त्याला आणखीन आपण हीट दिल्यानंतर त्याचं काय होतं, वॉटर वेपरमध्ये म्हणजे ते गॅसेसमध्ये रूपांतर होतं, स्टीममध्ये रूपांतर, वाफेमध्ये रूपांतर होत असतं. आता गॅस ऑन कूलिंग म्हणजे गॅस आपण कूलिंग केल्यानंतर त्याचं कन्व्हर्सेशन लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विड आणखीनही कूलिंग केल्यानंतर त्याचं कन्व्हर्सेशन सॉलिडमध्ये होतं म्हणजे आईसमध्ये होतं. याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, आईसला उष्णता दिल्यानंतर जर लिक्विड पाण्यामध्ये रूपांतर होतं, पाण्याला उष्णता दिली का त्याचं गॅसमध्ये रूपांतर होतं. गॅस आहे तो कोल्ड केल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पाणी आपण फ्रीजच्या वरच्या कप्प्यात ठेवल्यानंतर जर आईस तयार होतं म्हणजे सॉलिड तयार होतं. तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे कॅन यू टेल. तर कॅन यू टेलमध्ये डज अ वॉटर चेंजेस इन टू पेपर द मोमेंट वी प्लेस द व्हेसल ऑन अ स्टोव. म्हणजेच या ठिकाणी की पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का. तर डज अ वॉटर चेंजेस इन टू पेपर द मोमेंट वी प्लेस द व्हेसल ऑन अ स्टोव. डज अ वॉटर केप्ट इन अ फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस. म्हणजे डज अ वॉटर केप्ट इन अ फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस. की आपण फ्रीजमध्ये जर पाणी जर ठेवलं वरच्या कप्प्यामध्ये रेजिस्टरमध्ये तर त्याचा लगेच आईस तयार होतो का, होत नाही. म्हणजेच अ पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन्ड ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे पेसिफिक अमाऊंट ऑफ द हीट, पेसिफिक अमाऊंट म्हणजे विशिष्ट त्याला उष्णता, की पदार्थाला विशिष्ट प्रमाणात उष्णता किंवा त्यातील काही विशिष्ट उष्मा काढून घेतली तर त्याचे काय होत असतं, अवस्थांतर होत असतं. म्हणजेच अ पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन्ड ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ अ सबस्टन्स कॅन चेंज. द चेंज इन अ फिजिकल स्टेट इज डिटरमाइन्ड बाय how to hot the substance becomes on gaining heat
or how cold on losing it. म्हणजे चेंज इन द फिजिकल स्टेट इज डिटर्माइंड बाय how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing it. म्हणजेच काय केलं जातं की पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो यावर काय असतं, जे अवस्थांतर आहे ते अवलंबून असतं. तर हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड सबस्टन्सेस इज. म्हणजे पदार्थ किती गरम किंवा थंड हे कसे समजते आपल्याला की हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड सबस्टन्सेस द यूज ऑफ द थर्मामीटर. तर या ठिकाणी थर्मामीटर विविध प्रकारचे जे थर्मामीटर आहे ते थर्मामीटर या ठिकाणी काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. तर हा सिंपल थर्मामीटर आहे, हा डिजिटल थर्मामीटर का सुद्धा काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. द टेम्परेचर अँड थर्मामीटर म्हणजेच तापमान व तापमापी. द टेम्परेचर अँड थर्मामीटर हे थर्मामीटर दाखवलेलं आहे की थर्मामीटर आहे तो सेल्सियस डिग्रीमध्ये दाखवलेला आहे. तर डिजिटल थर्मामीटर आहे ते थर्मामीटर फॅरेनहीटमध्ये दाखवले जातात. आता व्हेन अ सबस्टन्स गेट्स हीट, की पदार्थाला उष्णता मिळाली की इट बिकम्स वॉर्म म्हणजे उष्ण अँड देन हॉट. की व्हेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. म्हणजे तो काय होतो, तापतो. वी पुट अवर हँड अवर फिंगर इन द वॉटर इज जज हाऊ हॉट इट इज. म्हणजे आंघोळी करण्यासाठी आपण जे गरम केलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण काय करतो, हात घालतो किंवा बोट घालून बघतो पाणी किती गरम किंवा उष्ण झालेलं आहे, पण याचं आपल्याला जजिंग कम्प्लिटली करता येत नाही. म्हणजेच वी पुट अवर हँड और फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज, बट दॅट इज नॉट अँड ॲक्युरेट मेजर. आणि याच्या सहाय्यानं आपल्याला ॲक्युरेट मेजर त्या उष्णतेचं करता येत नाही. बिसाइड इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कोल्ड गेट स्कॅल्डेड. म्हणजे जर आपण सबस्टन्सेस अतिशय हॉट असेल म्हणजे एकदम गरम असेल तर त्यामध्ये आपण फिंगर वगैरे घालू शकत नाही. यामध्ये आपल्याला स्काल्ड म्हणजे इजा होण्याची शक्यता असते किंवा लागून इजा होऊ शकते. स्काल्ड की वी कोल्ड गेट स्काल्ड. अ थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर द टेम्परेचर. आणि जो थर्मामीटर आहे म्हणजे जे तापमापी आहे ते तापमापीच्या सहाय्यानं आपण उष्णतेचे टेम्परेचर काउंट करू शकतो. अ थर्मामीटर इज यूज्ड मेजर टेम्परेचर डिग्री सेल्सियस. की आपलं जे नॉर्मल टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर ही किती आहे, 37 डिग्री सेल्सियस आहे. आता इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. आणि मेजरिंग टेम्परेचर काउंट करण्यासाठी डिग्री सेल्सियस या युनिटचा काय केला जातो, उपयोग केला जातो. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर्स. आणि हल्ली आता बाजारामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या थर्मामीटर्स आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. की देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल नाऊ डेज. डिजिटल थर्मामीटर्स आर फ्रिक्वेंटली युज्ड. आणि हल्ली काय केलं जातं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल थर्मामीटर्स आहेत त्या थर्मामीटरचा तापमान मोजण्यासाठी काय केला जातो, उपयोग केला जातो. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, तर डायग्राम दाखवले. तर हा जो खालचा बल्ब दिसत आहे यामध्ये मर्कुरी आहे. आणि मर्कुरी काय होते, गरम किंवा थंड भागामध्ये जर थंड असेल तर ते आकुंचन पावते आणि उष्ण असेल तर काय होते, प्रसरण पावणे. जी वर दाखवलेली पोकळी आहे त्या पोकळीमध्ये त्याची पातळी उंचावते आणि त्यानुसार आपल्याला त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर काय करता येतं, काउंट करता येते. तर नेक्स्ट पॉईंट दाखवलेला आहे आपल्याला या ठिकाणी. लेटस ट्राय दिस. की हे करून पहा. त्याचं डायग्राम दाखवलेलं आहे बघा. रेकॉर्डिंग द टेम्परेचर. या ठिकाणी आईस आहे, हा थर्मामीटर आहे. की ज्यावेळी त्यावेळी आईसमध्ये बुडवला जाणार आहे थर्मामीटर त्यावेळी त्याचं जे रिडिंग आहे ते रिडिंग काय येणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर या ठिकाणी टेक अ थर्मामीटर फॉर द लॅबॉरेटरी. की तुमच्या प्रयोगशाळा ज्या आहे त्या प्रयोगशाळेमधला थर्मामीटर घ्या. टेक अ थर्मामीटर फॉर द लॅबॉरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. द बल्ब ॲट इट इज अ लोअर एंड इज अ फिल्ड विथ द मर्कुरी. आणि जो थर्मामीटर आहे तर थर्मामीटरमध्ये जो खाल्ला जो बल्ब आहे गोल दाखवणारा त्यामध्ये काय केलेला असतो, मर्कुरी भरलेली असते. म्हणजे द बल्ब ॲट इट इज अ लोअर एंड इज अ फिल्ड विथ द मर्कुरी. मर्कुरी म्हणजे पारा त्यामध्ये भरलेला असतो. द मर्कुरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन द कॅपिलरी ट्यूब अबोव द बल्ब. म्हणजेच हा जो पारा आहे हा पारा फुग्यावरील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल, काही अंतरावर चढलेला दिसेल. द मर्कुरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन द कॅपिलरी ट्यूब अबोव द बल्ब
म्हणजे बल्बमध्ये असणारा जो मर्कुरी आहे तो मर्कुरी काही उंचीपर्यंत तुम्हाला चढलेला या ठिकाणी थर्मामीटरमध्ये दिसेल. मर्कुरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन द कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी म्हणजे सूक्ष्मनलिका असणारी ट्यूब, एबो द बल्ब तर यू विल सी अ स्केल एक्झिट तर यू विल सी अ स्केल म्हणजे वाचन त्याचं. नेक्स्ट टू द मर्कुरी कॉलमन. आता रीडिंग द फिगर नियर द लेवल ऑफ द मर्कुरी टेल अस द टेम्परेचर ऑफ एअर अराउंड द बल्ब ऑफ द थर्मामीटर. म्हणजे पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन दिलेलं असते, म्हणून पाऱ्याच्या पातळी शेजारील संख्या वाचा. यावरून फुग्याभोवतालच्या हवेचे तापमान जे आहे हे हवेचं तापमान आपल्याला काय करता येतं, काउंट करता येतं. आता होल्ड द थर्मामीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब इज अ कम्प्लिटली इमर्स्ड म्हणजे बुडवणे इन द वॉटर अँड रेड द टेम्परेचर ऑफ द वॉटर. आता या ठिकाणी होल्ड द थर्मामीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्स्ड इन द वॉटर अँड रेड द टेम्परेचर ऑफ द वॉटर. म्हणजे तापमापीचा फुगा पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने तापमापी धरा आणि पाण्याचे तापमान काय करा तुम्ही नोंदवा किंवा त्याचं निरीक्षण करा. तर या ठिकाणी रिपीट द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन वन व्हेसल. आता रिपीट द ॲक्टिव्हिटी इज टेकिंग सम हॉट वॉटर म्हणजे उष्ण पाणी इन वन व्हेसल अँड कोल्ड वॉटर ऑर आईस इन द अनादर नोट द टेम्परेचर. म्हणजेच या ठिकाणी की हीच कृती एका भांड्यात थोडे गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यात थंड पाणी किंवा बर्फ घेऊन करा आणि दोन्ही तापमानामध्ये असणारी जी नोंद आहे ती नोंद काय करा तुम्ही नोट डाऊन करा. आता ज्यावेळेला आईसमध्ये तो थर्मामीटर बुडवलेला असणार आहे त्यावेळेला आईसचं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर काय असणार आहे, कमी असणार आहे. त्यावेळेला ह्या कॅपिलरीजमध्ये असणारा जो पारा आहे तो पारा काय होतो, खाली उतरतो आणि तो बल्बमध्ये येतो. तर हॉट वॉटर असेल त्यावेळेला जो पारा आहे तो पारा काय होतो, जे कॅपिलरीजमधून वर रायजेस होतो आणि त्यावरून आपल्याला काय करता येतं, टेम्परेचर काउंट करता येतं. आता सम एक्झाम्पल्स ऑफ अ टेम्परेचर. आता या ठिकाणी काही आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत किंवा उदाहरणं दिलेली आहेत. तर बॉइलिंग वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते 100 डिग्री सेल्सिअस. द बॉइलिंग वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस आपण काउंट करू शकतो. तर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा पाण्याला कितीही जरी आपण उष्णता दिली तर त्यापेक्षा त्याचं तापमान वाढत नाही. त्या पाण्याचं काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं. द बॉइलिंग वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. द फ्रीजिंग वॉटर म्हणजे ज्यावेळी त्याचं पाण्याचं बर्फ तयार होते ते 0 डिग्री सेल्सिअस. द फ्रीजिंग वॉटर काय दिलेलं आहे, 0 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. आता एअर इन विंटर नाईट की हिवाळ्याच्या दिवसामध्ये रात्रीचं तापमान किती असतं, इज 15 डिग्री सेल्सिअस बिलो. 15 डिग्री सेल्सिअस इज बिलो असतं म्हणजे 15 डिग्री सेल्सिअसपेक्षाही काय असतं, कमी झालेलं असतं. तर एअर इन समर आफ्टरनून. तर एअर इन समर आफ्टरनून उन्हाळ्याच्या दिवसामधलं जे तापमान आहे जर रायजेस इन 55 डिग्री सेल्सिअस म्हणजे 55 डिग्री सेल्सिअसपेक्षा काय होतं ते रायज म्हणजे वाढतं. हे 35 डिग्री सेल्सिअसपेक्षाही ते जास्त असू शकतं. आता इनसाईड फ्रीज. तर इनसाईड फ्रीज म्हणजे फ्रीजच्या अंतर्गत जे टेम्परेचर आहे ते 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कसं असतं, कमी असतं. तर इनसाईड द फ्रीजर हे जे टेम्परेचर आहे ते -18 डिग्री सेल्सिअस असतं. आणि बॉडी टेम्परेचर म्हणजे आपल्या शरीराचं तापमान आहे अप्रोक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. अँड द फॅरेनहीट आपण नॉर्मल टेम्परेचर ऑफ द फॅरेनहीटमध्ये की 79 to 98 फॅरेनहीट एवढं असतं. आता ह्या ठिकाणी डू वी केअरफुली, या ठिकाणी थंड पाणी दाखवले, या ठिकाणी गरम पाणी दाखवलेलं आहे आणि हेच आपण काय करतो या थर्मामीटरच्या साहाय्यानं त्याचं मेजरमेंट करत आहे. तर जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. थँक्यू.